Voice Academy. यांच्या शिष्यवृत्ती वर्गामध्ये आपलं स्वागत आहे. पहा, आज आपल्याला पाहायचं आहे की मराठी हा विषय आणि यामध्ये पण आकलन हा घटक आहे. तर यामध्ये आकलन घटकामध्ये पहिला आहे उतारा, दुसरा आहे कविता. उतारा, कविता. उतारा म्हणजे असं की काही धड्यातील, म्हणजे तुमच्या नसेल तर इतर कोणतेही असे उतारे की जे कधी तुम्ही पाहिले नाही, वाचलेले नाही आहेत. मग त्यामधील 10-5 अशा ओळी घेऊन त्याचा एक उतारा ठेवत असतात आणि त्याच्या खाली काही प्रश्न देतात. मग प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय दिले जातात आणि त्या पर्यायातनं तुम्हाला उत्तर शोधायचं असतं. तत्पूर्वी तुम्हाला तो उतारा व्यवस्थित वाचून घ्यायचा असतो. त्या उताराच्या आधारावर प्रश्न दिलेले असतात. त्या प्रश्नाच्या खाली 4 पर्याय दिलेले असतात आणि त्यापैकी मग योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा असतो आणि ते पर्याय त्या उतार्यातीलच असतात उत्तर म्हणून. तर अशा प्रकारे, तर मित्रांनो, हा उतारा ह्याच्या प्रश्नावरची उत्तरं तुम्हाला व्यवस्थित प्रकारे देण्यासाठी तुम्हाला वाचनची जी काही क्षमता आहे, वाचनाची क्षमता, जलद प्रकारे वाचन करणे आणि लगेचच ते स्मृतीमध्ये ठेवणे, ह्याच्या सवयीसाठी रोज वाचन करणं गरजेचं असतं. मग तुम्ही वाचनाचा सराव करायलाच पाहिजे. ज्याला वाचनाचा सराव असतो तो लगेचच त्याला स्पीडमध्ये आवाज न येऊ देता शांत प्रकारे आपल्या आपल्या मनातनच तो व्यवस्थित प्रकारे तो उतारा वाचतो आणि लगेचच खालील प्रश्नाची उत्तरं द्यायला सुरुवात करतो. परंतु ज्याचं वाचन व्यवस्थित नाही, मग तो असा अडकत वाचतो आणि त्यामध्ये त्याचा भरपूर वेळ जातो. त्यामुळे तुमचा वेळही जाणार नाही आणि मार्कही हातून जाणार नाही. तर हे दोन्हीही मिळवायचं असेल तर वाचनाचा सराव महत्त्वाचा आहे स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी. दुसरा चॅप्टर, त्याच्यामध्ये दुसरा घटक, त्या आकलनाच्या घटकामध्ये दुसरा एक भाग असा आहे की तो म्हणजे कविता. आता यामध्ये ज्याप्रमाणे धड्यातील काही मोजकेच 4 किंवा 5 किंवा 8 किंवा 10 अशा ओळी घेऊन एक उतारा बनवला जातो, त्याचप्रमाणे कवितेमधीलही काही महत्वपूर्ण पद असे घेऊन तुम्हाला ते कवितेचे उतारे दिले जातात. मग ती कविता तुम्हाला तिथे वाचायची आहे, मनातल्या मनात वाचून ती समजून घ्यायची आहे आणि लगेचच त्याच्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सोडवायची आहेत. आणि त्या प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय असतात आणि ते 4 पर्यायापैकी एक पर्याय निवडून तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं असतं. कधी कधी तर तुम्हाला तिथे प्रत्यक्ष लिहिलेलं असतं की प्रश्न झाल्याच्या नंतर की यातील 2 पर्याय निवडा. मग कधी कधी 2ही पर्याय तुम्हाला निवडून द्यावे लागतात. अशा प्रकारे तर यासाठी पण तुम्हाला वाचन क्षमता ही फार गरजेची आहे. म्हणून उतारा आणि कविता हा भाग इथे आपण लिहू शकत नाही आणि सांगूही शकत नाहीये. त्यामुळे तुम्हाला फक्त मी एवढंच सांगू शकतो की येणाऱ्या प्रश्नांना अशा प्रकारे सोडवायचं असतं की तो कविता किंवा तो उतारा वाचूनच. आणि पुढील भाग, 3ऱ्या नंबरचा जो त्या आकलनामधीलच एक छोटासा उपघटक आहे आणि तो म्हणजे सुसंगत वाक्यांचा परिच्छेद. आता सुसंगत वाक्यांचा परिच्छेद म्हणजे काय? तर बघा, एक उदाहरण, काही 5 उदाहरण असे तुमच्या समोर ठेवलेले आहेत. सुसंगत वाक्यांचा परिच्छेद म्हणजे याचा अर्थ असा असतो की एक वाक्य दिलेलं असतं, त्या वाक्यामध्ये कुठेतरी रिकामी जागा असते आणि त्या रिकामी त्या वाक्याच्या खाली 4 पर्याय दिलेले असतात. त्या 4 पर्यायापैकी कोणता तरी एक पर्याय हा त्या वाक्यामध्ये, त्या रिकामी जागेमध्ये बसू शकतो. परंतु त्याच्याही पाठीमागे महत्वपूर्ण गोष्ट अशी आहे, किंवा महत्वपूर्ण सांगण्याचा माझा मुद्दा असा आहे की सुसंगत वाक्यांचा परिच्छेद हा विज्ञानातील एखादी ओळ घेतल्या जाते, भूगोलातीलही घेतले जाऊ शकते किंवा इतिहासातीलही घेतले जाऊ शकते आणि हे सर्व काही 5वी पासून ते 7वी 8वी पर्यंतच्या ह्या इतिहास, भूगोल ह्यांच्यापैकीच ते महत्वपूर्ण ज्ञानपूर्वक ही ओळ असते.
आणि त्या ओळीची जी रिकामी जागा आहे खालील पर्यायातील एक शब्द निवडायचा असतो की जो शब्द त्या रिकामी जागेला त्या वाक्याला अर्थपूर्ण ठरेल असाच तो तिथे लावायचा असतो. मग सुसंगत वाक्याचा परिच्छेद याचा अर्थ असा की पर्यायातील अर्थाच्या दृष्टीने योग्य असलेला शब्द त्या रिकाम्या जागेत ठेवणे आणि वाक्याला योग्य अर्थ प्राप्त करून देणे म्हणजेच सुसंगत वाक्यांचा परिच्छेद. तर त्यासाठी असं ठराविक नसतं की हेच प्रश्न येणार आहेत आणि अशाच प्रकारचे येतील, तर नाही. मी म्हटलं की इतिहास, भूगोल, विज्ञान ह्याच्यातील येऊ शकतात किंवा सामाजिक ज्याला ज्ञान व्यवस्थित आहे तो सुद्धा याच्यातील काही प्रश्न असे सोडू शकतो ह्यामुळे, कारण काही प्रश्न समाजावरीलही आधारित असतात. तर अशा प्रकारचे काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न 5 मी तुम्हाला उदाहरणासहित इथे दिलेले आहेत. पहा, आपण समजून घेऊया. पहिला प्रश्न आहे, 14 जानेवारीला सूर्य हा रिकामी जागा राशीत येतो. मग 14 जानेवारीला सूर्य हा राशीत येतो, बऱ्याच जणांना माहिती असतं, काही जणांना माहिती नसतं. ज्यांना माहिती आहे किंवा भूगोलामध्ये हा झालेलाच आहे 4थीच्या भूगोलमध्ये, आणि ज्यांनीही कधीतरी व्यवस्थित वाचलेला असतो अगोदर भूगोल आणि त्यांना माहिती झालेलं असते की 14 जानेवारीला सूर्य हा कोणत्या राशीत येतो. मग इथे व्यवस्थितपैकी विचार करूनच त्याचं उत्तर द्यायचं असतं. आणि जरचा अभ्यास झालेला असतो, अगोदरच कुठेतरी वाचलेलं असतं, त्यांनी कुठेतरी वाचलेलं असल्यामुळे त्यांना लगेचच उत्तर मिळतं. आणि मग पर्याय नंबर 3 मकर. 14 जानेवारीला सूर्य हा मकर राशीमध्ये येत असतो. पहा, पुढे पाहूया. दुसरा प्रश्न आहे, आपण आपल्या संपत्तीचा काही भाग रिकामी जागा आणि दान करावा. आपण आपल्या संपत्तीचा काही भाग दान करावा. आता अशा प्रकारचे जर प्रश्न असतील, आता हे सामाजिक आहेत, हे कुठेतरी घरगुती आपण ऐकतो, परिवारामध्ये ऐकतो, किंवा कुठेतरी शिक्षकांनी सुद्धा तुम्हाला धडा मराठीचा किंवा एखाद्या वेगळ्या घटकाचा, जसं की मराठीमधील असं काही घटक असेल की ज्याचा संबंध ह्या दानाशी येत असेल, तर मग अशा वेळात तुम्हाला सरांनी सांगत असताना सांगितलंही असेल किंवा समजावलंही असेल की दान संपत्तीचं दान कशा प्रकारे करावं. तशा वेळात जे विद्यार्थी वर्गामध्ये मन लावून ऐकत असतात त्यांना अशा वेळामध्ये त्याचा फायदा होतो. बघा, आपण आपल्या संपत्तीचा काही भाग रिकामी जागा दान करावा. ज्यांनी अभ्यास केलेला नसतो त्यांनी फक्त थोडं तर्क लावायचा आणि त्याचं उत्तर लगेचच मिळेल. बघा कसं. आता संपत्तीचा भाग दान करायचा म्हटलं तर मग इच्छा नसताना दान करतं का कोणी? नाही. म्हणजे पर्याय नंबर 1 रॉंग आहे. आपण आपल्या संपत्तीचा भाग स्वकष्टाने दान करावा. स्वकष्टाने मग सगळेच कष्ट करतात, कुणी काही चोऱ्या करून करत असतं का दान? नाही. म्हणजे हा तर्कसंगत उत्तर तिथे अर्थपूर्ण दृष्ट्या लागत नाही. 2 हा चुकीचा आहे. तिसरा बघूया. आपण आपल्या संपत्तीचा काही भाग उदार हस्ते दान करावा. ठीक आहे, हे थोडंसं वाटतं तुम्हाला तर्कसंगत असू शकेल म्हणून. थोडंसं तुम्ही फक्त ध्यानात ठेवायचं की हा असू शकतो, कारण आता हा 4था राहिलेला, याला एक वेळेस पडताळून पाहायचं. आपण आपल्या संपत्तीचा भाग हा विश्वासाने दान करावा. आता विश्वासाने दान करावा म्हणजे प्रत्येक वेळेस समोरचा विश्वास संपादन करूनच दान करायचं असतं का? एखाद्या वेळेस तो आपला अनोळखी असतो, मग त्याला दान करावं लागतं. कधी तर तो रस्त्यामध्ये एखादा भिकारी येतो, तो काही मागतो, मग त्यालाही आपण दान करतो. मग काय तो आपल्या विश्वासातला असतो का? नाही. अशा प्रकारे तर्कसंगत विचार लावूनच त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असतं. आणि म्हणूनच उदार हस्ते आपण दान करतो. उदार हस्ते म्हणजे उदार मनाने त्याला तो दान देणे. मग प्रश्नाचं उत्तर 3, पर्याय 3 हा बरोबर आहे. इथे अशा प्रकारचा तर्क लावायला शिका. 3 नंबरचा प्रश्न आहे, रिकामी जागा मानवी समाजाला लागलेली एक कीड आहे. मानवी समाजाला कोणती कीड लागलेली आहे? पर्याय वाचूया आपण आणि कोणता उत्तर हे योग्य तर्कसंगत दृष्ट्या आणि अर्थसंगत दृष्ट्या लागू शकतं हे बघूया. बघा, पहिलं पर्याय आहे की आळस. आळस हा मानवी समाजाला लागलेली एक कीड आहे.
आता हा शब्द बघा इथे, कीड, कीड म्हणून सांगितलेला आहे. कीड आहे तो मानवी समाजाची. आता पहा, किडा काय करत असतो? किडा जेव्हा लाकडाला लागतो तेव्हा तो पूर्ण लाकड असा कोरत 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 आतून तो पूर्ण लाकड पोकळ करत असतो. बाहेरनं दिसायला लाकूड छान असतं, आतून मात्र पूर्णतः तो संपलेला असतं. किडा हा आतून खाऊन घेतो. मग समाजाला आतून खाऊन घेणारा काय असेल तर बघा, आळस हा आतून खाऊन घेणारा असेल का? नाही. कशामुळे? कारण आळस एखाद्या वेळेस परिस्थितीनुसार किंवा वातावरणानुसार येतो. वातावरण जर थंडीचं असेल तर एखाद्या वेळेस उठायला नको वाटतं, तोही छोटासा आळसच झाला. किंवा जर परिस्थिती चांगली असेल, वडिलोपार्जित धनसंपत्ती त्याच्याकडे भरपूर असेल, तर तो आपला मस्तपैकी रोज खातो पितो आणि झोपतो. हा पण एक आळसच आहे. मग हा आळस पण समाजाचा किडा आहे असं म्हणू शकतो का? नाही. हा उत्तर तर्कसंगत लागत नाही. पुढे बघूया दुसरा नंबर. हा दुसरा पर्याय आहे अज्ञान. मग अज्ञान हा समाजाचा किडा, समाजाला लागलेली कीड आहे. ठीक आहे, असं आपण समजूया की ठीक आहे थोड्या वेळापुरतं. का? कारण आणखी दोन पर्याय इथे आपल्याला एक अर्थपूर्ण दृष्ट्या लागतात का हे पडताळून पाहायचं राहिलेलं आहे. तर त्यामुळे हे पडताळल्याच्या नंतरच हे जर नाही लागले तर आपलं हे उत्तर असू शकतं किंवा ह्या दोन्हीपैकी एक असू शकतं. बघा, व्यसनाधीनता हा समाजाला लागलेली एक कीड आहे. व्यसन हे ज्याही व्यक्तीला लागत असतं तो व्यक्ती जवळपास त्याच्या 10 ते 12 वर्ष तो जेही व्यसन करतो बाहेरच्या त्याच्या शरीरावरनं काहीही दिसत नाही. तो तंबाखू खात असेल, सिगरेट ओढत असेल तर आतल्या आत ती प्रक्रिया हळूहळू चालू व्हायला लागते. तोपर्यंत त्याच्या चेहऱ्यावरील काही विकृती दिसत नाही जोपर्यंत आतमध्ये कुठेतरी बिघाड व्हायला लागत नाही. आणि मग जास्त प्रमाणात हे व्यसन लागायला लागलं आणि रोजच्या प्रमाणात ते वर्षानुवर्ष तसं चालत राहिलं तर आतून तो खचायला लागतो, आतून त्याचे अवयव खराब व्हायला लागतात आणि त्याचा चेहरा क्षीण व्हायला लागतो. तो त्याच्या चेहऱ्यावर कुठेतरी आपल्याला शिथिलता दिसते. तो असा वेळोवेळी एखादं काम करत असताना दमलेला दिसतो. मग ह्याला म्हणायचं हा समाजाचं कीड आहे. कारण याला व्यसन आहे तर याच्या सोबत राहणारे दुसरे मित्र सुद्धा हळूहळू याच्यासारखं पाहतात आणि म्हणतात हा तर व्यसन करतो, गाडीवर फिरतो, मग याचं तर काही वाईटच होत नाहीये. मग आपण एवढं काम करतो, कष्ट करतो आणि तरी आपल्याला अपयशच येत राहतं. मग याच्यासोबत राहत असताना हे फक्त पाहतात मित्र की हा किती छान स्टाईलमध्ये असा तंबाखू ठेवणे किंवा सिगरेट ओढणे. मग हळूहळू समोरचे पण मित्र त्याच्यासारखं करायला लागतात आणि मग हे जो किडा आहे याच्याकडनं त्याच्याकडनं त्याच्यात अशा प्रकारे तो वाढत राहतो आणि हळूहळू समाज पोखरायला लागतो. तो आतून पोखरला जातो. म्हणून व्यसनाधीनता हा सुद्धा तर्कसंगत असू शकतो इथे लावण्याच्या दृष्टीने. आणि चौथा आहे दारिद्र्य. दारिद्र्य हा सुद्धा एक समाजाला लागलेला किडा आहे असं म्हणता येणार नाही. कारण दारिद्र्य एक दिवस असतं आणि कधीतरी त्याच्या कष्टांमुळे त्याची गरिबी दूर होऊ शकते. म्हणून हा प्रश्नाचं उत्तर इथे लागू शकत नाही. तर अज्ञान आहे. एक दिवस तरी तो कुठेतरी सज्ञानी होऊ शकतो, कुणाकडनं तरी मार्गदर्शन मिळून तो ज्ञानी होऊ शकतो, थोडी तरी माहिती त्याला मिळू शकते. म्हणून हेही उत्तर इथे लागत नाही आणि आळसपणा तर नक्कीच नाही. म्हणून उत्तर आहे व्यसनाधीनता. तर व्यसनाधीनता हा पर्याय इथे योग्य ठरेल. पुढे पाहूया. पहा मित्रांनो, अशा प्रकारे थोडासा तर्क लावायला शिकत जा. परत चौथा आहे रिकामी जागा. शिक्षणासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात कायदा केला. शिक्षणासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात काय कायदा केला होता, कोणता केला होता, असे 4 पर्याय इथे दिले. स्वातंत्र्यपूर्व काळ म्हणजे स्वतंत्र होण्याच्या पूर्वी 1947च्या अगोदर. मोफत आणि सक्तीच्या शिक्षणासाठी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये कायदा केला होता की ज्ञान रचनावादी शिक्षणासाठी केला होता की कौशल्ययुक्त शिक्षणासाठी केला होता की जीवन शिक्षणासाठी केला होता. तर यामध्ये ज्ञान रचनावादी नाही होऊ शकत, कौशल्ययुक्तही नाही आणि जीवनही नाही. तर ज्यांनी इतिहासातील
असे हे वाचले. सॉरी, हा नागरिकशास्त्राचा प्रश्न आहे. आणि ज्याने हा नागरिकशास्त्राचा 5वीचा नागरिकशास्त्रामध्ये हा प्रश्न तुम्हाला मिळू शकतो. तर पूर्वीच्या त्या काळामध्ये 1947च्या वेळामध्ये पूर्वी, तर ह्या स्वातंत्र्याच्या पूर्वी शिक्षणासाठी हा कायदा केला, आणि तो म्हणजे मोफत आणि सक्तीच्या शिक्षणासाठी कायदा केला होता. कारण बऱ्याच समाजसेवकांनी मिळून ह्यामध्ये पुढाकारही घेतला, लोकांना मोफत शिक्षण मिळावं. कारण दारिद्र्यता असल्यामुळे ज्यांच्या घरी पैसा नाही किंवा आर्थिक अभाव आहे असे लोक आपल्या मुलांना शिकायला पाठवू शकत नव्हते, म्हणून त्यांनी मोफत असं शिक्षण ठेवलं. आणि सक्तीचं ह्यासाठी की ज्यांनी ह्या परंपरा पूर्वी अशी असायची की मुलींना बाहेर जाऊ द्यायचं नाही, शिकू द्यायचं नाही. मग त्या परंपरेवर त्यांना बंधन आणण्यासाठी, ती परंपरा झुडगारून लावण्यासाठी त्यांनी सक्ती केली. आणि अशा प्रकारे मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा त्या काळामध्ये लावण्यात आला होता. म्हणून पर्यायाचं उत्तर, पर्याय 1 क्रमांक 1 हा त्याचं उत्तर असेल. 5वा नंबरचा प्रश्न असा आहे, रिकामी जागा हे सर्वश्रेष्ठ दान असून ते करणे गरजेचे आहे. हे सर्वश्रेष्ठ दान असून ते करण्याचे गरजेचे आहे. कोणतं सर्वश्रेष्ठ दान आहे? एक तर्क लावूया. ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि ते करणे गरजेचे आहे. तर आपण म्हणूया ठीक आहे, ज्ञानाचं दान तर करणं गरजेचंच आहे. कुणालाही ज्ञान देणं हे चांगलं असतं. ते लपवून ठेवायचं नाही, ते द्यायचं, त्याचा प्रसार करायचा. आणि जो देणारा असतो त्याला दिल्याच्या नंतर त्याला आणखी दुसऱ्या प्रकारचं ज्ञान किंवा वेगवेगळं ज्ञान घेण्याची एक आणखी क्षमता त्याच्यामध्ये वाढायला लागते. कारण त्याला आनंद झालेला असतो मी कुणाला काहीतरी दिलेलं आहे. म्हणून ज्ञानदान हे एक चांगलं गरजेचं आहे, की सर्वश्रेष्ठ दान आहे. परंतु मित्रांनो, जेव्हा असे काही योग्य शब्द आपल्याला वाटतात की हे इथे तर्कसंगत असे बसू शकतात आणि अर्थाच्या दृष्टीने योग्य प्रकारे इथे लागू शकतात, परंतु मात्र इथे तर्क असा लावायचा की पहिल्याच प्रश्नाला आपण पहिल्याच पर्यायाला पडताळून पाहिलेला आहे, बाकीचे पर्याय पडताळायचे राहिलेले आहेत. आणि बाकीच्या पर्यायामध्ये काही असा एखादा शब्द सापडतो तुम्हाला की जो फार गरजेचा असतो. बघा, त्याच्यावरही तर्क लावूया. दुसरा आहे भूदान. भूदान हे सर्वश्रेष्ठ दान असू शकतं का? एखादा व्यक्ती आहे, त्याला जमीन दान दिली म्हणजे ते सगळ्यात श्रेष्ठ दान झालं का? नाही, असं म्हणू शकत नाहीत आपण. दुसरं आहे अन्नदान. ठीक आहे, आपण म्हणू एखाद्याला अन्नाचं दान करणं म्हणजे श्रेष्ठ दान आहे. ओके, त्याची एक वेळेसची भूक भागू शकते, परंतु एकच वेळेस देऊ शकणार तुम्ही? रोज रोज दान करणार आहात का? ठीक आहे, तुम्ही रोजही दान केलं तरी आपण म्हणतो सर्वश्रेष्ठ दान आहे. मग मात्र हळूहळू ते लोक आळशी व्हायला लागतील. मग हे सर्वश्रेष्ठ दान आहे, परंतु रोजच देणे योग्य आहे का? हा पण तर्क लावा. मग नंतरच्या पर्यायाकडे वळा. आणि नंतरचा पर्याय आहे रक्तदान. हो, याच्यावरही विचार करू शकता तुम्ही. कारण एखाद्या व्यक्ती आजारी आहे, फार आजारी आहे, त्याचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि त्याचं रक्त कमी पडलेलं आहे, परंतु अशा वेळात तुम्ही म्हणता की त्याला मी ज्ञान देतो, ज्ञानाचं दान करतो आणि हे सर्वश्रेष्ठ दान आहे, तरी त्याच्यावर काही फरक पडेल का? नाही. त्याला जर तुम्ही म्हटले तुला एवढी जमीन देतो, तरी त्याच्यावर काही फरक पडेल का? नाही. तेव्हा जर तुम्ही म्हटले तुला खायला देतो, तरी त्याच्यावर काही फरक पडेल का? नाही. पण त्याला जर म्हटलं तुला लागणारं रक्त देतो, तर मात्र हे सर्वश्रेष्ठ दान ह्यामुळे की त्याचा जीव वाचतो. त्याचा जीव वाचला म्हणजे तो स्वतः मेहनतीने सगळं काही कमावू शकतो. मग इथे पर्याय नंबर 4 हा योग्य प्रकारे अर्थाच्या दृष्टीनेही आणि तर्कसंगत दृष्टीनेही बसू शकतो. पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. 4 हा बरोबर आहे. तर रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून ते करणे गरजेचे आहे. मित्रांनो, अशा प्रकारे ह्या सुसंगत वाक्याच्या परिच्छेदामध्ये तुम्हाला थोडा तर्क लावायचा असतो आणि थोडं मात्र डोकं खाजवूनच प्रत्येक प्रश्नाचं उत्तर व्यवस्थितच तिथे मांडायचं असतं. म्हणजेच त्याला क्लिक करायचं किंवा त्याला असं गोल करून ब्लॅक करायचं असतं. अशा प्रकारे ठीक आहे. आता आपण इथे स्टॉप होऊया आणि नंतर आपण समोरील पाठाकडे वळूया. ह्या प्रकारच्या धड्यामध्ये किंवा ह्या घटकामध्ये तुम्हाला कोणतीही अडचण येऊ द्या, सुसंगत वाक्याच्या परिच्छेदाला सोडवत असताना काही नवीन जर प्रश्न तुमच्याकडे असतील, ते सोडवत असताना तुम्हाला अडचण येत असेल
किंवा त्याचा पर्याय तुम्ही शोधला परंतु त्याच्यावर तर्क कसा लावायचा हे कळत नसेल आणि तुम्हाला वाटत असेल की आता विचारावं, तर तुम्ही निर्धास्तपणे व्हॉट्सॲपवर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा आम्हाला फोन लावून विचारू शकता. धन्यवाद. ओके, शुक्रिया.